वागली बेट, अंतराला मी माझ्या घरी, माझ्या बेडरूम पर्यंत नेऊन दाखवू शकतो. काय केलं तिने माहितीये का तुम्हाला? हर्षवर्धनकडे कंप्लेंट केली होती माझी. आणि असा काय चेहरा पाडून बसलायस? उद्या असाच लग्नाला उभा राहणार आहेस का? हे बघ साक्षी, मला माहितीये जय तुला आवडतो. मी बोलीन त्याच्याशी तुझ्याबद्दल. मला फक्त एक दिवस द्या. साहेब, आता तुमच्यावरच आमच्या सगळ्या आशा आहेत. नुसते पाठ्यपुस्तकातले विषय शिकवून आपलं कर्तव्य पूर्ण होणार नाही. आपल्याला त्यांचं व्यक्तिमत्व घडवायचंय. हॅलो, धनंजय मोहिते, बोलतोय. हर्षवर्धन भोसले. अरे बोला ना, आज कशी काय आठवण काढली? तुमच्याकडे एक काम होतं. अरे तुम्ही फक्त सांगा, काम झालंच म्हणून समजा. मला ऑफिसला येऊन भेटू शकता? अरे नक्की येऊन भेटेन साहेब, आधी फोन करून येईन. हां, बाकी भेटल्यावर बोलू. हो. काय गोरेबाई, तुमच्या या अस्मिताच्या फेऱ्या वाढल्या आहेत मयेकर सरांच्या केबिन मध्ये सकाळपासनं. असेल तिचं काही काम. काय आहे माहितीये का, शिंदे सर 10वीचे अतिरिक्त वर्ग घेत आहेत, त्यामुळे त्यांचं काम अस्मिता मॅडमवर सोपवलंय. फारच लाडकी झाली ना ही अस्मिता मयेकर सरांची. तेच, बाकीच्यांवर बरी नाही सोपवली जबाबदारी. आणि सुंदर शिक्षिका आपल्या आसपास असावी असं कोणाला वाटणार नाही. हे बरं हा, म्हणजे आम्ही काही कुरूप आहोत का काय हो गोरेबाई? गायधनी सर, मयेकर सरांचं लग्न झालंय. म्हणजे लग्न झालेले पुरुष सुंदर स्त्रियांकडे बघत नाही की काय? उलट लग्न झालेले पुरुष काय चाललंय तुमचं? शाळेचं पावित्र्य. वा, छान. म्हणजे आम्ही नुसती चर्चा केली तरी तुमच्या शाळेचं पावित्र्य भंग होतो. मग जे शाळेसारख्या पवित्र ठिकाणी आपली प्रेम प्रकरणं रंगवतात त्यांच्याबद्दल काहीच नाही. गायधनी सर, मयेकर सर तसे नाहीयेत. हो का? आणि अस्मिता सुद्धा तशी नाहीये. नाही, एरवीची गोष्ट बरोबर होती हो, पण तिचं तिच्या नवऱ्याशी पटत नाही म्हणे. मग अशा वेळी तिला दुःखात डोकं टेकवायला एखादा खांदा हवाच, नाही का? बिचारी अस्मिता. कठीण आहे बाई. माझ्यासाठी खूप गोष्टी आता सोप्या झाल्यात. मी काहीही न करता खूप काही होणार आहे. अंतरा, आज नेहा थोडक्यात बचावली. नाही तर ध्रुवना गाठतच होता तिला. नेहाने पण ना काय परिस्थिती ओढवून घेतली आहे ग स्वतःवर. आता तर तिचं घराबाहेर पडणं पण मुश्किल झालंय. काळजी वाटतेय तिची. किती दिवस हे असं चालणार आहे? ताई, तू रागवणार नसशील तर एक बोलू? नाही म्हणजे नेहाची ध्रुव बरोबर झालेली ओळख, त्यांची मैत्री, प्रेम, तिने आपल्याला कधीच काहीच कसं ग नाही सांगितलं. मला जाम खटकलंय ते. आपण मात्र आपल्या सगळ्या गोष्टी हिच्या बरोबर शेअर करतो. ही का अशी वागली? काय तिला वाटलं असेल की आपण तिला विरोध करू, आपण तिला सांगू ध्रुवला भेटू नकोस म्हणून. वागली असेल अशी. पण आपल्याला पण कसं कळलं नाही ग ताई? नेहा त्या ध्रुवच्या प्रेमात अशी वाहवत गेली. ताई,
कधी कधी कसे का आपण आपल्याच माणसांना ओळखण्यात चूक करतो. आता साक्षीचंच बघ ना. माझी आणि जयची फ्रेंडशिप तिला अजिबात सहन होत नाहीये. अंतरा, हो ताई. अगं, आधी साक्षीला जय आवडायचा, पण तो तिला सोडून माझ्याशी बोलतो. मी पण एक दोनदा त्याच्याशी बोलले, म्हणजे साक्षी नसताना. त्याच्याबरोबर लायब्ररीत पण गेले आहे. हिला लगेच जेलसी वाटायला लागली. अंतरा काहीतरी काय बोलतेय, साक्षी अशी नाहीये. ताई, मला पण आधी असंच वाटायचं की साक्षी तशी नाहीये. तुला माहित नाहीये तिने मला येऊन काय सांगितलंय ते. ती मला म्हणाली की जयने कोणाबरोबर तरी बेट लावलीये त्याच्या मित्रांबरोबर, की बघा मी कसं अंतराला पटवून दाखवत होते. काय पण बोलते ग ती, त्याच्यावर काय मी विश्वास ठेवायचा? फक्त आपल्याला वाटतं तेच बरोबर आहे, हा जो तुझा हे काय ना अंतरा, तो चुकीचा आहे. तुला जे काही वाटतं ते तू समोरच्याच्या तोंडावर फाटकन बोलून टाकतेस. अरे पण समोरचा काय म्हणतोय, बरोबर आहे का चूक आहे, त्याच्यात काही तथ्य आहे की नाही पारखून बघायला नको? कुणी सांगावं? कदाचित साक्षी खरंही बोलत असेल. तू तिचीच बाजू घे. अगं वेडी आहेस का तू? आणि ठीक आहे, तू शहाणी आणि समंजस आहेस ना, मग तू साक्षी आणि जय यांच्यामधून बाजूला का होत नाही? मी कशाला बाजूला व्हायचं? एक तर जयची आणि माझी फक्त मैत्री आहे, त्यात येता जाता कुणासाठी तरी त्याग करायला मी काय तुझ्यासारखी त्याग? ताई, आय एम सॉरी. अगं काय नाही ताई, खरंच सॉरी. तुझी मनस्थिती काय आणि मी काय बडबडले, मी सॉरी. अंतरा, काय नाही ग. ताई, उद्या सचिनरावांचं लग्न आहे ना? किती शांतपणे ही सगळी परिस्थिती स्वीकारलीस तू. मला नसतं जमलं. अंतरा, मनातली वादळं मनात शमवूनच चेहऱ्यावर ही शांतता आणली आहे. सावरे, चल नाश्ता करून घे. नकोय, भूक नाहीये मला. काहीतरी खाऊन घे, नंतर सवड नाही होणार तुला. ही खरंच भूक नाहीये ग. सावरे, तुला भूक नसायचं कारण माहिती आहे मला. काय? आज सचिन म्हात्रेंचं लग्न आहे, हेच ना? काहीतरीच काय आहे ग. आपण ठरवलं ना एकदा नाही करायचं लग्न म्हणून, आणि आपणच नाही का नकार दिला. आता वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे?
सावरे, माझ्याकडे बघ. वाईट वाटत नाहीये ना? मग डोळ्यात पाणी का? तसं काही नाहीये काही खरंच. माझ्यापासून लपवू शकशील असं वाटलं तुला? खरं सांग, तुला वाईट वाटतंय ना? आई, अरे, मला तुझं दुःख कळतंय ग. कोणालाही आवडावा असा मुलगा होता तो, सरळ साध्या स्वभावाचा. आपली आपली सगळी स्वप्न खरी होत आहेत असं वाटत असतानाच मुठीत फक्त अंधार यावा तसं झालं नाही. आशा निराशेचा खेळ खेळत राहिलेलो तुझ्याशी. खरं सांगू सावरे, जे होतं ते चांगल्यासाठीच असा विश्वास ठेवायचा आणि पुढे जायचं. आणि मला खात्री आहे तुला ह्याच्यापेक्षा चांगला मुलगा मिळेल. ज्या घरात तुझ्या कलागुणांची कदर केली जाईल असं घर मिळेल तुला. खरंच. कदाचित तसं होईलही आई, पण जी जखम झाली आहे ती राहीलच ना. अशा कितीतरी जखमा मनात ठेवूनच जगायला लागतं माणसाला. जे आपल्या हातात आहे ते आपलं. जे आपला हात सोडून निघून गेलं ते आपलं नव्हतंच असं समजून निरोप द्यायचा त्याला. ह्या बॅग त्या माधूकडे द्या आणि गाडीत ठेवायला सांगा त्याला. मोजून द्या नीट. हा सचिन, ए सचिन, अरे तू काय असा बसलास? चल चल, आपल्याला निघायचंय हॉलवर. आणि ऐकलेस का, व्याहानी गाडी सुद्धा पाठवली हो आपल्यासाठी. आत्ता शेजाऱ्यांना समजेल मला किती श्रीमंत सून मिळाली ते. आई, शेजाऱ्यांचं काय करायचं आपल्याला? आणि आपली गाडी असताना आपण त्यांच्या गाडीतून कशाला जायचं? खरं तर त्यांनी गाडी पाठवायलाच नको होते. अरे आपली गाडी कुठं आणि त्यांची गाडी कुठे? अरे नशीब त्यांनी घोडे नाही पाठवलेत. पाठवणार आहेत ना, संध्याकाळी बग्गीतून वरात काढणार आहेत ते. आई, आई तुला माहिती आहे ना, मला हे सगळं आवडत नाही. अरे सचिन, लग्नात आपल्याला आवडत नसलं ना तरी काही गोष्टी कराव्या लागतात. मग पुरे कळलं. चला चल सचिन, चल. हॅलो, हा बोलतोय. हो नाही, मी निघालोच आहोत. हो हो हो. वाईट बातमी? हो हो, मी घेतो सगळं सांभाळून. नाही आम्ही निघतोच आहोत. हो हो. बाबा, काय झालं? अरे सचिन, नंदिनीच्या वडिलांनी ज्या फ्लॅटमध्ये सामान ठेवलं होतं ना लग्नाचं, ते सगळं चोरांनी लुटून नेलंय.
अरे हो, दागदागिने, पैसा अडका सगळं सगळं चोरांनी लुटून नेलंय. अरे इतकंच नाही, पण तिकडे जो माणूस ठेवला होता ना त्याला सुद्धा चोरांनी फार बेदम मारलाय. अरे बापरे, मग आता? नाही रे, ते सगळे लोक फार घाबरलेत. म्हणजे दागदागिने गेलेत त्याचं दुःख आणि लग्न बुडेल याची भीती. पण मी त्यांना वचन दिलंय सगळं सांभाळून घेईल म्हणून. पण हिला कळलं तर? काय हो काय कळलं तर? काही नाही अगं, तू चल लवकर, नाही तर मुहूर्त टळेल. चल चल, हो पुढे मी तेच सांगायला आले, चला ना. हो तू पुढे हो. सचिन चल रे. आज शेजारच्या देसाईबाई आल्या होत्या आपल्या नातीला घेऊन. किती गोड आहे रे त्यांची नात. एवढूशी मऊ मऊ गाठोडच तसं. टुकले डोळे, दाट जावळ, तोंडाचं बोलकं. आनंद, आपलंही बाळ असंच असतं ना. आपल्या बाळाला पहिल्यांदा हसताना, बोलताना, चालताना बघून मनाला किती समाधान मिळत असेल नाही. पण ते भाग्य आपल्या नशिबात कुठून. आनंद, तुला वाटेल मी नेहमीच असं बोलते, पण खरं सांगू, स्त्री आई झाल्याशिवाय अपूर्णच असते रे. आणि हीच अपूर्णता मला सारखी चालते. आणि तुलाही वाटत असेलच ना की आपल्याला मूल व्हावं म्हणून. पण ते सुख मी तुला कधीच देऊ शकत नाही. कधीच देऊ शकत नाही. स्वाती, हे बघ, कितीतरी जोडप्यांना नसतं मूल, पण ती जगतातच ना. जगतात ना. आपलं नशीब म्हणून स्वीकारतात सगळं. पण त्या जगण्याला काही अर्थ नसतो. बरेच दिवस एक विचार माझ्या मनात आहे. कसला? स्वाती, आपण एखादं मूल दत्तक घेऊया. खरंच खरंच घेऊया. मला वाटलं की तुम्हाला ही कल्पना पटेल न पटेल. थँक्यू आनंद. हे बघ, लवकरच मी एखाद्या दत्तक संस्थेशी बोलतो. एकदा का मूल आपल्या घरात आलं ना की ते बाळ आपल्या घरात खेळेल. तुझा एकटेपणा नाहीसा होईल आणि आपल्या घरात चैतन्य येईल. हो, पण पण आपण काय दत्तक घ्यायचं? मुलगा की मुलगी? आपण मुलगी. 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 आणि आणि आपण ना तिचं नाव सायली ठेवूया. आणि आणि तिला खूप खाऊ आणूया. तिला खूप खूप खेळणी देऊया. तिला आयुष्यात काही कमी पडू देणार नाही. थँक्यू. ती जे मागेल ते देण्यासाठी मी